नमस्कार, मी संग्राम केसकर. SMLच्या कृषी सल्ला या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय कांदा पीक व्यवस्थापन. कांदा लागवड करताना आपल्याला कांदा पिकामध्ये बेसल डोसमध्ये वापरायचे SML लिमिटेडचं टेक्नोझेड आणि फर्टिस. तर टेक्नोझेड 4 किलो, फर्टिस 6 किलो ह्या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे. तर याचे होणारे फायदे. पहिला फायदा, एक समान रोपाची आपल्याला वाढ इथे मिळणार आहे. दुसरा फायदा, रोपाची संख्या वाढते आणि रोपाची लांबी वाढते. तिसरा फायदा, रोपावर येणाऱ्या किडी आणि रोगापासून आपल्या पिकाला सुदृढ बनवण्याचं काम टेक्नोझेड आणि फर्टिस करत असतं. याच सोबत टेक्नोझेड आणि फर्टिस जर आपण वापरलं तर आपल्या पिकामध्ये जी रोपाची जी गाठ बनणार आहे ती एकसारखी बनते. एकसारखी गाठ म्हणजे शेवटी जो कांदा आपल्याला मिळतो तो एकसारखा मिळतो. एकसारखा कांदा हा आपल्याला अधिक उत्पादन देण्यासाठी मदत करतो. आणि टेक्नोझेड आणि फर्टिस ह्या दोन खतांचा फायदा आपल्याला असा मिळणार आहे की कांद्याची टिकवण क्षमता वाढते, कांद्यामध्ये कलर हा उत्कृष्ट दर्जाचा येतो आणि ज्यावेळेस आपण आपला कांदा बाजारात घेऊन जातो तर इतर कांद्याच्या तुलनेमध्ये आपला कांदा हा अतिशय आकर्षक दिसतो आणि आपल्याला फायदाही जास्त मिळतो. तर वापरायला विसरायचं नाही आहे SMLचं टेक्नोझेड 4 किलो आणि फर्टिस 6 किलो. धन्यवाद.